Hello, I am Professor Khadse JJ from Late Pushpadevi Patil Arts and Science College, Resort, Washim. This is the third lecture for BSc second year student, semester third, and in unit first, this is the third lecture regarding the genetic information and its packaging. So, in the last lecture, that is lecture number 2, we have discussed about the DNA, its constituents, that is the DNA, and from what the DNA is made up of, and in detail the structure of DNA. So in today's lecture we are going to discuss about the genetic information, that is DNA, its packing, and after that we will go to detail about the gene, its concept. Okay, so let's start with the genetic information, that is DNA, where it is be packed and how it is unwrapped. So let's begin. So in last lecture we have discussed about the nucleus which is present inside the cell. This is a eukaryotic cell, that is animal cell. ही एक प्राणी पेशी आहे आणि याच्यामध्ये न्यूक्लियस हा एक केंद्रक आहे आणि या न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमॅटिन फायबर्स असतात. तर क्रोमॅटिन फायबर्स कसे असतात या संदर्भात आपण परत बघू. तर हे असतात क्रोमॅटिन फायबर्स आणि ह्या क्रोमॅटिन फायबर्सला जर आणखी आपण फोल्ड करून ठेवलं, आणखी जर गुंडाळून व्यवस्थित ठेवलं तर तो क्रोमोझोमचा स्वरूपात असतात आणि ह्युमन्समध्ये नियर अबाउट 46 क्रोमोझोम्स असतात. तर अशा पद्धतीने हे क्रोमॅटिन फायबर्स दरवेळेस आपल्या ह्युमनच्या सेल्समध्ये प्रेझेंट असतात. पण हे क्रोमॅटिन फायबर्स नेमके बनलेले कशानं आहेत, तर हे क्रोमॅटिन फायबर्स हे बनलेले आहेत न्यूक्लिओझोम. आणि न्यूक्लिओझोम काय असतात या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती देऊ. त्या अगोदर क्रोमॅटिनबद्दलची आणखी थोडीशी माहिती. दॅट इज वॉल्टर फ्लेमिंग, सायंटिस्ट, इन 1882 यांनी सर्वप्रथम क्रोमॅटिन ही टर्म डिस्क्राईब केली ती. आणि ह्या क्रोमॅटिनमध्ये नेमके काय असतात, हे क्रोमॅटिनमध्ये आपण क्रोमॅटिन फायबर्स म्हणतो, पण क्रोमॅटिन फायबर्स हे ॲक्च्युली बनलेले काय न्यूक्लिओझोम. आणि न्यूक्लिओझोम, तर न्यूक्लिओझोममध्ये काय असतात काही प्रोटीन आणि DNA. आणि मग प्रोटीन कुठले आहेत, हिस्टोन प्रोटीन्स. आणि हे हिस्टोन प्रोटीन्स कुठले असते, तर ते हिस्टोन प्रोटीन्स 5 टाईप्समध्ये असतात. दॅट इज H1, H2A, H2B, H3 आणि H4. ठीक आहे. आणि या सर्वांच्या कॉम्बिनेशनला आणि DNAला याला न्यूक्लिओझोम असे म्हटले जाते. जर तुम्ही डायग्राम बघितली तर न्यूक्लिओझोममध्ये कंपोनंट काय आहेत बघा, H2A, H2B, H3, H4 आणि H1. आणि ह्या सर्वांच्या कॉम्बिनेशनला याला न्यूक्लिओझोम असे म्हटले जाते. दॅट इज अ न्यूक्लिओझोम इज मेड अप ऑफ 8 histone complex protein. That is also called as octamer protein, and this octamer protein consists of histone molecule, and on that histone molecule the DNA is wrapped. म्हणजे काय, एक 8 प्रोटीनचा कंपाऊंड आहे, म्हणजे याची पेर आहे H2A, H2B 2 वेळा, H3, H4 2 वेळा आणि परत हे H1 एक प्रोटीन आणि याच्यावर गुंडाळले झालेले एक गुंडाळून टाकलेला असतो DNA. आणि हेच असे खूप सारे न्यूक्लिओझोम्स मिळून क्रोमॅटिन फायबर हे बनवत आहेत. अँड अगेन वन थिंग अबाउट द हिस्टोन प्रोटीन. जर तुम्ही H1 जर बघितलं तर H1 एक सिंगल युनिट आहे आणि तो ह्या ऑक्टोमरमध्ये येत नाही. म्हणजे बघा ह्या 8 प्रोटीन कॉम्प्लेक्समध्ये ह्या H1 कॉम्प्लेक्स हे सिंगलच असते. पण H3चं 2 पेअर बघा, हे आणि हे पाठीमागं, H2चे 2 पेअर, H2Aचे 2 पेअर आणि H4चे 2 पेअर, म्हणजे जोड्यामध्ये येतात. म्हणून हे 8 कॉम्प्लेक्स होते ऑक्टामर, म्हणून म्हणतो हिस्टोन इज ऑक्टामर प्रोटीन. आणि त्याला सपोर्टिंगला आहे H1 मॉलिक्यूल, देखील एक सिंगल प्रोटीन युनिट आहे. ठीक आहे. हाच तो डायग्राम आहे 8 कॉम्प्लेक्सचा. आणि इथं कुठंतरी H1 असेल आणि हा लिंकर DNA. म्हणजे बघा तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर हिस्टोन हे ऑक्टामरमध्ये आहे. ऑक्टामर म्हणजे 8 प्रोटीन मॉलिक्यूलना बनलेलं आहे. ठीक आहे. तर हिस्टोनमध्ये महत्त्वाचा जर प्रश्न विचारला तर हिस्टोनमध्ये कुठले अमायनो ॲसिड हे जास्त प्रमाणात असतात, तो बेसिक अमायनो ॲसिड.
तर कुठले आर्जिनिन आणि लायसिन हे जास्त प्रमाणात असतात कुठं हिस्टोनवर. आणि त्यानंतर H3 आणि H4 दे आर मोर कन्झर्वड इन युकॅरियोटिक सेल. म्हणजे सिमिलरली ते जवळपास आहेत आणि कन्झर्वड आहेत, त्यांच्यामध्ये जास्त काही चेंजेस होत नाहीत H3 आणि H4 प्रोटीन्स युकॅरियोटिक सेलमध्ये. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय आपल्याला घेण्यासारखं आहे की ज्या वेळेस डी एन एला पॅक करायचं असते, ठीक आहे, तर डी एन एला पॅकिंगसाठी लागतात काही प्रोटीन्स आणि त्या प्रोटीन्सला आपण हिस्टोन प्रोटीन म्हणतो. मग हिस्टोन प्रोटीन हे हिस्टोन प्रोटीन प्लस डी एन ए हे न्यूक्लिओझोम स्ट्रक्चर बनवतात आणि खूप सारे न्यूक्लिओझोम हे एकत्रित येऊन एक थ्रेड बनवतात आणि त्या थ्रेडला आपण क्रोमॅटिन फायबर म्हणतो. आणि हा क्रोमॅटिन फायबर आणखी कंडेन्स होऊन क्रोमोझोम बनतो आणि हे क्रोमोझोम हे गुणसूत्रे 46 आपल्यामध्ये असतात. म्हणजे ओव्हरऑल काय म्हणायचं आहे की डी एन ए हायली पॅक्ड कॉम्प्लेक्सली पॅक्ड ह्या स्वरूपामध्ये आपल्या न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट आहे, ते पण कुठं न्यूक्लिओझोममध्ये. एक शॉर्ट प्रश्न जर कोणी विचारला हिस्टोन प्रोटीनबद्दल तर मॉलिक्युलर वेट जर आपण असं म्हणलं की सर्वात मोठा ह्या H1 H2A H2B H1 आणि H4 मध्ये मॉलिक्युलर वेट म्हणजे वजनानुसार सगळ्यात मोठा प्रोटीन कुठला असेल तर H1 आहे, त्यानंतर H3, त्यानंतर H2A, नंतर H2B आणि सर्वात लहान H4. म्हणजे तुम्हाला प्रश्न जर कोणी विचारला इन हिस्टोन विच इज द स्मॉलेस्ट और हिस्टोन ऑक्टोमर which is the smallest protein that is H4 and which is the largest protein depending upon the molecular weight that is H1 protein. तर हा बघा हे न्यूक्लिओझोम, ह्या न्यूक्लिओझोममध्ये काय आहेत मग असे मॉलिक्युल्स आहेत बघा, तुम्ही बघा H4 H4 H3 H3 H2B खालून असेल, नंतर H2A आणि नंतर मग हे H1. तर अशा पद्धतीने हे आहे आणि हे साईड व्ह्यूज आहे बघा, डी एन ए कसा ह्या ऑक्टामोरवर म्हणजे ह्या गोल याच्यावर रॅप केलेला आहे, हे साईड व्ह्यू हे टॉप व्ह्यू. तर हे अशा पद्धतीने रॅपिंग केली जाते. आता दुसरा प्रश्न, वाय पॅकेजिंग इज नीडेड, का डी एन एला एवढं पॅक करायची गरज पडली. ठीक आहे. तर जर लेंथ आपण बघितली तर 3 मीटर लॉंग हे डी एन ए अप्रॉक्सिमेटली आहे आणि बेस पेअर म्हणलं तर 3 मिलियन्स अबव बेस पेअर्स हे ह्युमनच्या जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये आहे. म्हणजे एवढी मोठी इन्फॉर्मेशन, एवढा मोठा डी एन ए एक छोट्याशा सेलमध्ये आतमध्ये टाईटली बाउंड करून ठेवणं का गरजेचं आहे. कारण हा डी एन ए जर का टाईटली बाउंड करून नाही ठेवला तर याची जेनेटिक इन्फॉर्मेशन लूज होऊ शकते आणि जर का जेनेटिक इन्फॉर्मेशन लूज झाली तर ती सेलला तो डी एन ए कंट्रोल करू शकणार नाही. आणि अशी सेल जे की डी एन ए त्या सेलला कंट्रोल करू शकत नाही, त्या सेलचं एकच काम असते, एक तर ती स्वतःला नष्ट करून घेणे, त्याला आपण प्रोग्राम सेल डेट म्हणतो, किंवा ती सेल कंट्रोल जर त्या सेलनं स्वतःवरचं सोडलेलं आहे, कंट्रोल कोण करतो सेलला, डी एन ए. आणि डी एन ए जर का त्या सेलला कंट्रोल करू शकत नाही तर फायनली काय होते, ती सेल कंट्रोल सोडून तो एक मूर्खासारखी वागत राहते आणि त्यालाच आपण म्हणतो दॅट इज अ ट्यूमर. आणि ट्यूमरचं रूपांतर फायनली कॅन्सरस सेलमध्ये होत आहे. तर अशा पद्धतीने डी एन एला हायली पॅक करून ठेवले जाते. का? कारण डी एन एमध्ये सर्व इन्फॉर्मेशन आहेत सेलला कुठल्या कंडिशनमध्ये कुठलं कार्य करायची. सो इन दिस वे दी पॅकेजिंग मस्ट बी रिक्वायर्ड. नाव द पॅकेजिंग इज मोस्टली इन 3 स्टेजेस. साधी पॅकेजिंग दॅट इज न्यूक्लिओझोम, न्यूक्लिओझोमला आणखी फोल्ड करून सोलोनाइड फायबर्स आणि सोलोनाइड फायबर्स एकत्रित होऊन दॅट इज आपण क्रोमॅटिन फायबर आणि क्रोमॅटिन फायबर्सला पण एकत्रित होऊन क्रोमोझोम असे बनल्या जाते. तर कोणी पण म्हणलं तर डी एन ए कोणत्या स्वरूपात पॅक केले जाय, न्यूक्लिओझोमला आणखी आपण करून सोलोनाइड फायबर्स आणि सोलोनाइड फायबर्सला आणखी पॅक करून त्यापासून स्कॅफोल्ड लूप ऑफ क्रोमॅटिड आणि त्याला क्रोमॅटिडला आणखी पॅक केलं तर क्रोमोझोम. आणि हा क्रोमोझोम हा प्रेझेंट आहेत आपल्या सेल्समध्ये. ह्या न्यूक्लिओसोमच्या संदर्भात आणखी एक माहिती, 1974 मध्ये रॉजर कॉर्नबर्ग नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी सर्वप्रथम हा न्यूक्लिओझोम डिस्कवर केला आणि म्हणून त्याला नोबेल प्राइज भेटलं होतं 2006 मध्ये. तर फर्स्ट लेवलवर आपण न्यूक्लिओझोम बघितलं होतं. ठीक आहे. न्यूक्लिओझोमला जर आणखी कॉम्प्रेस केलं तर हे बघा अशा प्रकारचं
सोलोनाइट फायबर्स आपल्याला बघायला भेटतात आणि हे सोलोनाइट फायबर्सला आणखी पॅक केलं तर त्यापासून क्रोमोझोम येते. ही एक डायग्राम आहे. हे बघा DNA, या DNAला टाईटली पॅक केलं आपण न्यूक्लिओझोममध्ये. मग नंतर न्यूक्लिओझोम आणखी पॅक्ड होऊन, तुम्ही बघा न्यूक्लिओझोम आणखी पॅक होऊन क्रोमॅटोझोमच्या स्वरूपात हे आले. नंतर यांनी बनवलं सोलोनाइट फायबर्स आणि हे सोलोनाइट फायबर्स हे आणखी कॉम्प्रेस होऊन क्रोमोझोम हे बनलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हा क्रोमोझोम हे सध्या अस्तित्वात आहे. म्हणजे तुम्हाला जर का एखाद्या सेलला कार्य करायचं असेल तर तो सेलला ह्या फोल्डिंगमधून DNAला अनरॅप करून ती माहिती, ती जीन तो काढल्या जाते. नेक्स्ट आपला टॉपिक आहेच, दॅट इज जीन कोडॉन. ठीक आहे, त्याच्यामध्ये येणारच आहे बघा, छोटंसं सेगमेंट ऑफ DNA ज्याच्यातून जीन, म्हणजे आपल्याला इतक्या खालच्या स्वरूपावर जाऊन आपल्याला ही माहिती घ्यायची आहे. त्या अगोदर आपल्याला दुसरी गोष्ट माहीत असणं गरजेची आहे की जेनेटिक इन्फॉर्मेशन काही स्वरूपात ही कॉन्स्टंटली वर्किंग असती आणि काही स्वरूपात ही कॉन्स्टंटली वर्किंग नसती. यालाच यूक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन असा शब्द आलेला आहे. तर बघू यूक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन काय आहेत. ठीक आहे, पॅकेजिंगच्या स्वरूपात किंवा पॅकेजिंगच्या संदर्भातच आहे, म्हणून काही रिजन्सला आपण डिवाइड केलेलं आहे, दॅट इज यूक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन. हे बघा तुम्ही यूक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन. तर यामध्ये काय आहे, इंटरफेसमध्ये आहे, ज्यामध्ये यूक्रोमॅटिन म्हणजे काय, यूक्रोमॅटिन म्हणजे काय, हे थोडा कमी डेन्स असणारा क्रोमोझोमचा तो पार्ट आहे आणि हा हायली ॲक्टिव्ह असतो. म्हणजे यामध्येच ट्रान्सक्रिप्शन जास्त प्रमाणात होत असते. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, DNAची इन्फॉर्मेशन ही mRNAमध्ये कन्वर्ट करते. म्हणजे ह्या स्टेजमध्ये यूक्रोमॅटिनच्या रिजनमध्ये जास्त प्रमाणातच सेलला ऑर्डर देणारी माहिती लपून ठेवलेली आहे. आणि हेट्रोक्रोमॅटिन हे एक असा क्रोमोझोमचा एक रिजन आहे ज्यामध्ये माहिती असती, पण ही माहिती सहसा इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असते. ठीक आहे, जास्त ॲक्टिव्ह फॉर्ममधला क्रोमोझोमचा पार्ट दॅट इज यूक्रोमॅटिन ह्या स्वरूपात असते आणि हा पॅकेजिंगच्या रिलेटेड आहे, म्हणून याच्या यूक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन ह्या रिजन्स हे दाखवल्या गेलेले आहेत. तर वेळ न घालवता आता आपण डायरेक्टली आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ, दॅट इज जेनेटिक कोडॉन. पण त्या अगोदर आपण काही पॅकेजिंगच्या स्वरूपातला एक व्हिडिओज आणखी डिटेलमध्ये बघूत, कारण हा व्हिडिओ आपल्याला लागणार आहे ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन प्रोसेसला थोडंसं कळण्यासाठी. त्यामुळं हा डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ॲज युजली ही एक सेल आहे, युकॅरियोटिक सेल, आणि हा त्याच्या आतला न्यूक्लियस, आणि इथून जर तुम्ही बघितला तर हे आहे क्रोमोझोम. तर चला चालू करूत. Epigenetics refers to the heritable modifications in gene function or activity without changes in the DNA sequence. आणि जो यूक्रोमॅटिन आपण जो भाग बघितला तर त्यामध्येच सर्व काही इन्फॉर्मेशन ही लपून ठेवलेली आहे आणि कंटिन्युअसली ॲक्टिव्ह आहे आणि ती सांगते ट्रान्सक्रिप्शन करून सेलला कसं फंक्शन करायचं. तर आपण हा बघूत, हा व्हिडिओ अगोदर. Epigenetic processes are genetic modifications that affect gene regulation by changing the DNA conformation. Epigenetic changes are found in many different cancer cell types. आपण हेच बोललो होतो की जर का एखादी पेशी स्वतःला नियंत्रण करू शकणार नाही तर तो कॅन्सरस सेलमध्ये रूपांतर होती आणि त्यामुळेच DNA हा हायली कन्झर्व्ड पॅक्ड करून एक विशिष्ट ढाच्यामध्ये ठेवला जातो, दॅट इज नोन ॲज न्यूक्लियस, आणि ज्याने करून फिजिकल, केमिकल ऑर एनी साईट ऑफ रेडिएशनचा फरक ह्या DNAवर न जाणवला पाहिजे. जर आपण वारंवार कुठल्या केमिकलच्या, वारंवार एखाद्या रेडिएशनच्या संपर्कात येत आहेत तर आपल्या जेनेटिक इन्फॉर्मेशनला धोका असतो आणि तो धोका टाळण्यासाठीच DNAला हायली कॉम्प्रेसली पॅक्ड होऊन न्यूक्लियसच्या आतमध्ये ठेवल्या जाते. तर चला आपण बघूत तिची पॅकेजिंगचं ॲनिमेशन, जे की आज आपण दिवसभर जे बघितलेलं आहे त्याचंच ही इन्फॉर्मेशन आहे, जे की डायरेक्टली आपल्याला पॅक्ड स्वरूपात बघत आहेत. Such change is histone modification that may be caused by overexpression or aberrant recruitment of H. तर हा बघा क्रोमोझोम आहे. DAX. ह्या क्रोमोझोमला आपण जर अनवाइंड केलं म्हणजे याला आपण थोडंसं बाहेर काढलं, त्याच्यामधून मग आपण स्कॅफोल्ड आणि नंतर मग क्रोमॅटिन फायबर्स बघा. Within the chromosome, DNA is packaged into chromatin. Chromatin consists of DNA बघा
structural histone proteins and non-histone proteins. हा क्रोमॅटिन फायबर, या क्रोमॅटिन फायबरच्या आतमध्ये जर गेलो आपण बघा, Within chromatin, the repeating unit is the nucleosome. आणि हा आहे न्यूक्लिओझोम, आणि हा न्यूक्लिओझोम ऑक्टामर प्रोटीन आठ प्रोटीनचा होता, आणि हा 8 प्रोटीनचा जो ऑक्टामर होता ते हिस्टोननं बनलेला होता, H2A, H2B, H3 आणि H4. ठीक आहे, तर त्यामध्ये H1च जे आहे तो सिंगल होता, बाकी H2B, H3 आणि H4 आणि H2 याचे 2-2 युनिट्स होते बघा. Nu- हा आहे ते ऑक्टामर. ठीक आहे, Nucleosomes are made up of 146 base pairs of 2 superhelical turns of DNA wrapped around a core of 8 histones. बघा अशा पद्धतीने हा DNA हा ऑक्टामर प्रोटीनला हा गुंडाळला गेलेला असतो. The histones are responsible for maintaining the chromatin's shape and structure. Epigenetic modifications, such as histone acetylation, occur at the amino terminal. आता हे जे सर्टेन अमायनो ॲसिडच्या रिजनला सर्टेन काही मॉलिक्युल्स याला अटॅच होते, म्हणजे काय, ही इन्फॉर्मेशन येत असती सेलकडे, आणि ती इन्फॉर्मेशन मग जेनेटिक लेवलवर येऊन ती सेलला सांगते की करायचं काय, आणि ते सेल कार्य करायचं आहे तर ह्यासाठी ह्या हिस्टोनला मॉडिफिकेशन केलं जाते. मॉडिफिकेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काही चेंजेस केले जातात. चेंजेस केल्यानंतर मग हा DNA थोडासा अनवाइंड होतो, आणि अनवाइंड म्हणजे थोडासा तो DNA अनवाइंड म्हणजे तो मोकळा होतो, आणि मोकळा झाल्यानंतर तिथं मग ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस होती, आणि ती ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस थ्रू RNA बनते, आणि तो RNA नंतर मग त्याच्यापासून प्रोटीन बनतात, आणि प्रोटीन मग सेलला कार्य करण्याला सांगतात की नेमकं करायचं काय. तर हे सर्व काही ही जी ॲनिमेशन, ही सर्व काही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस फारली कंट्रोल्ड मॅनरनं काम करत असते. जर ह्या प्रोसेसला जर का कुठली प्रकारची विजय झाली तर सेल आपलं नियंत्रण सोडून देते. म्हणजे सेलला नियंत्रण कोण करते, DNA, आणि ह्या DNA हे कोणावर पॅक्ट आहे, हिस्टोन मॉलिक्युलवर, आणि त्यालाच आपण म्हणतो न्यूक्लिओझोम. तर बघूत आपण Tails of the histones that protrude from the nucleosomes. बघा कशा पद्धतीनं हा कंटिन्युअसली अनवाइंड होतंय. Acetylation of histones is generally acknowledged to play a key role in the regulation of gene expression. Histone acetylation is controlled by the balance in the activity of 2 enzymes, histone acetyltransferase or HAT and histone deacetylase. बघा यामध्ये 2 जे मी म्हणलो होतं, जे प्रोटीन जे की रेग्युलेट करतात अनवाइंडिंग ऑफ द DNA फ्रॉम दी न्यूक्लिओझोम. न्यूक्लिओझोमपासून तो DNA मोकळा करून देण्यासाठी काही सिग्नलिंग मॉलिक्युल्स लागतात. ते सिग्नलिंग मॉलिक्युल्स प्रोटीनच्या स्वरूपात असतात, आणि प्रोटीन पण कुठले 2 महत्त्वाचे प्रोटीन, त्याचं नाव आहे हिस्टोन ॲसिटाइल ट्रान्सफरेस, त्याला हॅट असे म्हणतात, आणि हिस्टोन डीॲसिटाइलाइज, त्यालाच आपण HDAC असं म्हणल्या जाते. तर हे प्रोटीन्सचं काम आहे वाइंडिंग आणि अनवाइंडिंग करायचं, आणि त्यामुळंच हा DNAचं एक्सप्रेशन, DNA आपली माहिती कशा पद्धतीने देऊन त्यापासून सेलला कंट्रोल करते. तर हे सर्वासाठी काही मॉलिक्युल्स लागतात, आणि हे मॉलिक्युल्स त्यांना रेग्युलेट करतात कशाच्या, जीनच्या एक्सप्रेशनला. Or HDAC. For a gene to be transcribed, it must become physically accessible to काही मॉलिक्युल्स येऊन या हिस्टोन ऑक्टोमरला ॲक्टिवेट करून DNAला स्लाइटली अनवाइंड करून ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस हे घडवून आणणार आहेत. Acetylation of histones by HAT causes uncoiling of DNA and an open chromatin structure. This causes genes to become accessible to transcription factors, allowing gene expression to occur and proteins to be made. Conversely, deacetylation of histones by HDAC results in tight coiling of the DNA and a closed chromatin structure. In some cancer cells, there is an overexpression of HDACs. बघा कशा पद्धतीने हॅट प्रोटीननं येऊन सर्वप्रथम काय केलं, DNAला अनवाइंड करून दिलं, आणि अनवाइंड केल्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस ही घडून आली. पण
हे जे एच डॅक आहे, हे एच डॅक काय करतो, ते अनवाइंडेड झालेला जो डी एन एचा स्ट्रँड आहे, त्या डी एन एच्या स्ट्रँडला आणखी टाईटली बॉन्ड करून परत न्यूक्लिओझोमकडून सोलोनाइड फायबर आणि नंतर मग परत सोलोनाइड फायबरचं प्रोडक्ट क्रोमॅटिन आणि क्रोमॅटिन स्वरूपात ते नेहमी प्रेझेंट राहते. म्हणजे बघा, एक तर खोलण्यासाठी दॅट इज ऑक्टामरला खोलण्यासाठी हॅट प्रोटीन्स महत्त्वाचं कार्य करतो आणि परत त्याला टाईटली बाउंड करून ठेवायचं कार्य हे हॅचडॅक करतो. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये डी एन ए अँड इट्स पॅकिंगबद्दल डिटेलमध्ये माहिती घेतली. त्याबद्दल माहिती अशी घेतली की डी एन ए हा न्यूक्लियसमध्ये असतो. न्यूक्लियसमध्ये कोणत्या स्वरूपात असतो, क्रोमॅटिनच्या स्वरूपात. फक्त क्रोमोझोम हे मेटाक्रोमॅटिक स्टेजमध्ये, सेल डिव्हिजनच्या स्टेजमध्ये तो असतो. म्हणजे वारंवार आपण जर म्हणलं की डी एन ए हा कुठल्या स्वरूपात असतो, तर डी एन ए हा क्रोमॅटिनच्या स्वरूपात असतो. मग हा क्रोमॅटिन फायबर कशानं बनलेला आहे, तर हा क्रोमॅटिन फायबर बनलेला आहे न्यूक्लिओझोम. न्यूक्लिओझोम कशानं बनलेला आहे, तर ऑक्टामर प्रोटीन. आणि हा ऑक्टामर प्रोटीन कोणते आहेत, हिस्टोन प्रोटीन. मग कुठले, H1, H2A, H2B, H3 आणि H4. आणि त्यावर डी एन ए हा रॅप्ड करून ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि या सर्वांची रॅपिंग करूनच हा न्यूक्लिओझोम थ्रू डी एन ए हा स्टोर फॉर्ममध्ये आहे. पण ह्या डी एन एला पण कार्य करायचं आहे, तर जी सेलची कंडिशन आहे, सेलला काय करायचं आहे, सर सेलला ग्लायकोलिसिस करायचं आहे, सेलला काय करायचं आहे, सेलला मुवमेंट करायची, सेलला मेटाबॉलिझम करायचं, सेलला ऊर्जा तयार करायची. तर ही सर्व इन्फॉर्मेशन ही डी एन एमध्ये आहे आणि हे डी एन ए हा न्यूक्लिओझोममध्ये आहे. आणि ह्या न्यूक्लिओझोमला ॲक्टिवेट आणि डिॲक्टिवेट करायचं काम काही 2 प्रोटीनचं होतं आणि त्या 2 प्रोटीनचं कार्य पण आपण आज बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्या डी एन एच्या कोडॉनवर बनला, म्हणजे जेनेटिक कोड. ठीक आहे. मग ते कुठले कोड असतात, म्युटॉन, रेकॉन, हिस्टॉन, आणि या सर्व संदर्भातली माहिती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. सो जे काही पण माहिती आपण आतापर्यंत जी बघितलेले लेक्चर्स आहेत यांना रिवाईज करा आणि हाच रिव्हिजन नंतर आपण नेक्स्ट लेक्चर जेनेटिक कोडॉन दॅट इज म्युटॉन, रेकॉन या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहे. सो थँक्यू.